हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योत्स्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर कालच्या दिवशी नरक चतुर्दशी होती आणि आज आहे लक्ष्मीपूजन. तर सकाळी लवकरच उठतोय. खरं तर मी सासरी नेहमी लवकरच उठते. आमच्या इथे सूर्य उगवण्याआधी उठून अंघोळ वगैरे झाली पाहिजे, पूजा वगैरे झाली पाहिजे, असं आहे आधीपासूनचा रूल. तर तो इथे सासरी नेहमी फॉलो होतच होतो. तर दिवाळी पण आहे आणि मी सकाळी सकाळी उठले होते. तर उठल्या उठल्या लगेच रोनी पण माझ्याबरोबरच उठला. खरं तर तो उशिरा उठतो, पण जळगावला आल्यावर त्याला झोप त्याची फार कमी होते आणि सकाळी मी उठले की लगेच माझ्यासोबतच तो उठतो. तर तो पण आज सकाळी सकाळी लवकर माझ्याबरोबरच उठला होता आणि इथे मी बाहेरचं झाडून वगैरे घेत होती. अंगण वगैरे झाडून झालं होतं आणि आईंची पूजा वगैरे झाली होती. माझं आवरून झाल्यानंतर इथे बाहेर अहो पण उठले होते. तर ते फटाके जाळत होते आणि तो फटाका असा होता की असं वाटत होता मोठा बॉम्ब वगैरे असेल आणि जेव्हा त्याला जाळला तर तो साधा तडतड कसा करतो तसला फटाका निघाला. मोठा आहे. अरे तर इथं सकाळी स्वयंपाकाला सुरुवात केली होती. दरवेळेस आमच्या इथं ना काय होतं, मी इथं मटकी नाही, मुगाची भाजी बनवली आहे आणि कॉलीफ्लॉवरची भाजी बनवली आहे आणि शेजारी जे भांडं आहे ना, कढई, त्यामध्ये मी कालचं जे वरण होतं ना त्यामध्ये चपाती चिरून टाकली, म्हणजे चकोल्या केल्या आहेत थोड्याशा वरणामध्ये. तर सकाळचा स्वयंपाक जो होता ना तो करून झाला होता आणि इथं जो काल चिवडा केलेला होता ना तर त्याचा फरसाण आणि ते राहिलं होतं, नव्हतं आणलेलं. तर काल संध्याकाळी जाऊन आई घेऊन आल्या होत्या आणि आता ते डब्यामध्येच आम्ही मिक्स करून घेत होतो. चिवडा साधा मुरमुऱ्यांचा आणि पोह्यांचा जो चिवडा आहे त्याच्यामध्ये दोघींमध्ये थोडा थोडा फरसाण जो आहे तो मिक्स केला होता. आणि बुंदी पण दरवेळेस ना आम्ही आचारीकडनं बनवून घेतो, पण यावेळेला बनवली नव्हती. कारण आचार्याकडनं जे बनवलेली ना खूप क्वांटिटीमध्ये असते आणि तेवढी खाल्ली पण जात नाही, म्हणून विकतच थोडीशी आणली होती. तर ते करून झाल्यानंतर स्वयंपाक पण झाला होता. फरसाण वगैरे मिक्स करून झालं होतं आणि कपडे वगैरे तर ते सकाळी सकाळीच होऊन जातात. तर फुलांच्या माळा करायच्या होत्या. दरवाजाला, गाडीला, त्याच्या सगळ्या माळा करून घ्यायच्या होत्या. तर बाकीचे दरवाजाचे जे तोरण होतं आणि जे गेटला लावतो ना ते तोरण आबांनी करून घेतलं होतं आणि त्यानंतर मग मी रिकामीच होती. तर म्हटलं चला गाडीच्या पण माळा करू. तर मग बाकीच्या छोटी जी गाडी आहे म्हणजे ॲक्टिवा तिची आणि मोठी आमची जी गाडी आहे तिची माळा मी नंतरून बनवून घेतल्या होत्या. आणि आज लक्ष्मीपूजन आहे, पण बऱ्याच ठिकाणी ना कालच्या दिवशीच लक्ष्मीपूजन जे होतं ना ते झालं होतं. बऱ्याच जणांनी कालच्या दिवशी केलं, कारण काल अमावस्या लागली होती दुपारी आणि आज दुपारी ती म्हणजे संध्याकाळी 5 पर्यंत ती संपणार होती. तर अमावस्येमध्ये लक्ष्मीपूजन केलं जातं असं म्हणतात. तर कालच्या दिवशीच बऱ्याच जणांनी पूजा करून घेतली होती, पण आम्ही कालच्या दिवशी नाही केली. आमचं बरंच यावर कालच्या दिवशी विषय पण झाला की प्रत्येकाला आम्ही फोन लावून विचारत होतो की तुम्ही कधी करतायत लक्ष्मीपूजन, त्यानुसार म्हणजे आपण करावं. पण नंतर आम्ही यूट्यूबवर पण सर्च केलं, महाराज वगैरे त्यांना पण विचारलं, तर त्यांनी सांगितलं नाही, उगवती अमावस्या जी असते ना तीच गृहीत धरली जाते आणि त्याच दिवशी पूजा करायची असते. म्हणून मग आम्ही आदल्या दिवशी नव्हती केली, आजच केली होती. बऱ्याच ठिकाणी जी होती ती कालच झाली होती. तर इथे ना स्वयंपाक वगैरे झालं, जेवणं वगैरे करून घेतली आणि किचन मी स्वच्छ करून घेत होती. कारण मला संध्याकाळचा स्वयंपाक जो आहे ना त्याची सुरुवात करून घ्यायची होती. पुरणपोळीचा स्वयंपाक होता आणि त्याला बराच वेळ लागतो. परत आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे पूजेला वेळ लागतो. पूजेला जवळ-जवळ 2-3 तास त्या पूजेमध्ये जातात. म्हणून मग मी इथे पटकन आवरून घेत होती. आम्ही जेवणं करून घेतली, भांडी आवरून घेतली आणि किचन पहिले स्वच्छ करून घेतला आणि मग मी पुरण जे आहे ते लावून दिलं कुकरला. मसाला जो होता तो भाजून घेतला
सगळं क्लीन वगैरे झाल्यावर आणि त्यानंतर छान अशी झोप घेतली. कारण पुढे दिवसभर काम करायचंय. सकाळी लवकर उठलं जातं आणि खरं सांगायचं तर एवढ्या लवकर उठायची सवय पण नाहीये. मी उठते लवकर, रोहिणीच्या टिफिनसाठी मला उठावं लागतं, पण मी फार 5:30 6 पर्यंत उठते. पावणे 6 पर्यंत मी उठते. त्यामुळे 15 मिनिटाचा पण ना फार फरक पडतो. तर इथे कसं आहे ना 5 पर्यंत उठावं लागतं आणि झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे दुपारी आपोआपच झोप लागते. कितीही नाही ठरवलं ना, तरी दुपार झाली की एक झोप घ्यावी असं वाटतं. म्हणून मग मी इथं पटकन आवरून घेतलं. अर्धा स्वयंपाक जो आहे, अर्धा म्हणजे मसाला आणि पुरण रेडी करून घेते. जेणेकरून मग संध्याकाळच्या वेळेला घाई गडबड होणार नाही. पुरण करून झालं होतं, मसाला पण करून झाला होता. सगळं रेडी करून मी झाकून ठेवून दिलं. सगळं आवरून घेतलं घरातलं आणि भांडे वगैरे पण पटकन आवरून घेतले आणि त्यानंतर इथं रांगोळी काढायला घेतली होती. तर रांगोळीला पण बराच वेळ द्यावा लागायचा आधी, पण यावेळेस पॅचेस आणल्यामुळे रांगोळीचे तर खूप इझी झालं, सोपं झालं. थोडीशी तयार करावी लागली, पण फार लवकर आणि झटपट झाली नाही. तर रांगोळीला 2 तास हमखास जायचे, कारण डिझाईन वगैरे आणि लक्ष्मीपूजनची रांगोळी म्हटल्यावरती छान अशी मोठी काढायची, तर खूप वेळ लागायचा. म्हणून यावेळेला लवकर जरा आवरून घेतलं. झोपली होती थोड्या वेळ. सगळं करून घेतलं होतं मी. मसाला बनवून घेतला होता आणि पुरण पण तयार करून घेतलं होतं आणि त्यानंतर ना सगळं आवरून घेतलं. झोपून एक झोप घेतली आणि आता परत लागली आहे कामाला. तर तर 2:30 वाजलेत आणि 2:30 वाजता स्वयंपाक करायला मी सुरुवात केली आहे. कारण संध्याकाळी तयारी करायची, पूजा करायची खूप वेळ जातो. तर म्हणून मग मी लवकरच लागली. तर इथं मसाला मी भाजून घेते, म्हणजे आमटी करायची तर करून घेते. चहा पण ठेवला आहे, कारण झोप पण आज लवकर झाली, जेवण पण झालं आहे, सगळं लवकर झालं आहे. तर दुपारची चहा पण आज लवकरच झाली आहे. 2:30 वाजता चहा होते. पुरण पण रेडी करून घेतलं आहे आणि हे पुरणाचं पाणी आहे जे आमटीत टाकणार आहे. कणिक पण मी तयार करून घेतलं आहे. दिव्यांची तयारी पण करून घेतली आहे. तर सगळं आज ना लवकर केलं आहे, कारण काय होतं खूप घाई होते. म्हणजे दरवर्षी ना घाई होते आणि यावेळेला मी संध्याकाळी पुरण करणार आहे, पुरणाचा स्वयंपाक करणार आहे. तर त्यामुळे पटापट आज सगळं आवडून घेतलं आहे. सगळी तयारी सकाळीच करून घेतली. 2:30 वाजले होते आणि 2:30 वाजताच मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती. तर संध्याकाळची ना 6 वाजेला आम्ही पूजेला सुरुवात करत असतो. म्हणजे 5:30 पासूनच सुरुवात होते. हळूहळू वेळ लागतो. तर त्यानंतर ना मग पूजा वगैरे करून, जेवणं करून, फटाके फोड, असं बराच वेळ त्यामध्ये जात असतो. आणि रोहितला अजिबात धीर नसतो की पूजा झालाय. त्याला असं असतं की पटकन फटाके फोडायचे. त्यामुळे मग मी आधीच सगळं रेडी करून ठेवत होती आणि चहा पण त्याचबरोबर बाजूला ठेवला होता. आणि लकीली असं बरं झालंच की लवकर झालं ना तर टेन्शन नसतं. म्हणजे चहाचं पण एक तेवढं आवरून होतं. चहा झाला की ते भांडे पण पटकन आवरून होता, म्हणजे उशीर पण होणार नाही. तर मसाला इथं मी भाजून घेत होती, म्हणजे तयार करून घेत होती. मसाल्याची भाजी म्हणजे आमटी तयार करायला ठेवली होती. पुरण कणिक मळून पण झालं होतं. भात पण मी त्याचबरोबर बाजूला लावत होती, कारण करायची होती खीर. म्हणून मग त्याआधी मी भात लावला होता आणि त्यातनंच थोडासा भात काढून त्याचीच मी खीर बनवून घेणार, भाताची खीर बनवून घेणार होती. आणि खीर पण झाली, भात पण झाला, सगळं रेडी करून झालं होतं आणि आता मी पुरणपोळ्या करून घेत होती. तर तयारी केल्यानंतर ना किचनमध्ये अजिबात यावं वाटत नाही. कारण छान आपण साडी घातलेली असते आणि त्या साडीमध्ये स्वयंपाक करा, किचनमध्ये काम करा, अजिबात वाटत नाही. म्हणून मग मी तयारी करण्याआधी सगळं आवरून घेत होती. तर इथं पुरणपोळ्या पण सगळ्या करून वगैरे रेडी ठेवते. खरं सांगायचं झालं ना तर प्रत्येक वेळेला ना सकाळी पुरणपोळी करतो आम्ही. खरं तर ते योग्य नाहीये, म्हणून यावेळेला आम्ही असं ठरवलं की संध्याकाळी करावं. प्रत्येक वेळेला आम्ही सकाळी पुरणपोळी करतो लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणि एक ताट देवाचा नैवेद्याचा बाजूला काढून ठेवतो आणि तो नैवेद्याचा ताट आम्ही संध्याकाळी देतो.
पण होतं काय, की आपण सगळं जेवण जे आहे ना, ते सकाळीच करून घेतो आणि देवाचा नैवेद्याचा ताट वेगळा काढून ठेवतो. तर ते पण काही योग्य नाही. म्हणून मग मी यावेळेला आईंना म्हटलं, की नाही आपण संध्याकाळीच पुरणाचा स्वयंपाक करूया, आधी नैवेद्य देऊया आणि मग आपण जेवण करूया. म्हणून मग यावेळेला सकाळी साधी भाजी-पोळी केली आणि नंतर मग मी पुरणाचा स्वयंपाक करायला घेतला आणि मला असं वाटतं, की हे एका बघायला गेलं तर बरोबर पण आहे. नाहीतर काय व्हायचं ना, सकाळी पुरणपोळी केली तर रात्री काय करायचा हा मोठा प्रश्न पडायचा. अर्धा स्वयंपाक पुरणाचा शिल्लक असायचा. म्हणजे असं व्हायचं, की तो सगळ्यांना पुरणारही नाही आणि उरणारही नाही. म्हणजे असं व्हायचं, की परत काही ना काही बनवावं लागायचंच आणि पूजा झाल्यानंतर परत स्वयंपाकाला लागा, ते पण काही इच्छा व्हायची नाही. म्हणून मग हे एक बेटर आहे, की सकाळी आपण भाजी-पोळी करून घ्या आणि त्यानंतर पुरणाचा स्वयंपाक करून रेडी ठेवा, तयारी करा, पूजा करा. पटापट सगळं जे आहे ना, ते होऊन जातं. तर इथं पुरणपोळ्या करून घेत होती आणि पूजेची जी जमवाजमव होती ना, म्हणजे काय-काय सामान लागणार आहे, काय-काय पूजेला लागणार आहे, ते सगळं आई, आबा आणि अहो तिघं मिळून करून घेत होते. काय-काय सामान लागणार आहे, एका जागेवर ठेवून देत होते, म्हणजे पूजा करायला सोपं पडतं. तर इथं बघा पुरणपोळी झाली आहे, खीर पण झाली आहे, रशी पण तयार करून झाली आहे, म्हणजे आमटी, भात पण लावलाय आणि त्याचबरोबर इथं भज्या पण तळून घेत होती आणि बाहेर वातावरण असं झालं होतं, की म्हणजे असं वाटत होतं, की आत्ता पाऊस येईल आणि मी स्वयंपाकाला लागण्यापूर्वी ना बाहेरचं पूर्ण झाडून घेतलं होतं, क्लीन करून घेतलं होतं, पुसून घेतलं होतं. स्वयंपाकाला लागण्याआधीच मी, की जेणेकरून संध्याकाळी छान असं स्वच्छ राहील आणि बऱ्याच दिवस ना हवा पण नव्हती आणि अचानक आज हवा आली आणि असं वाटत होतं कुठेतरी पाऊस पडतोय. तर असं होतं मनातल्या मनात, की पाऊस नको यायला कारण एवढी तयारी केली आणि दिवाळीत दिवे लागणार नाही, तर दिवाळी कसली. तर लकीली पाऊस नव्हता आलेला, पण हवा खूप होती त्यामुळे दिवा एकही राहिला नाही आणि माझं सगळं आवरून झालं होतं. किचन वगैरे सगळं क्लीन करून झालं आणि छान अशी साडी घातली, तयारी केली. ही साडी तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलीच असणार. तर ही ऑनलाईन मागवली होती, तर तीच साडी घातली होती. आईंनी पण तयारी केली आणि गजरा पण लावला होता. कारण आईंचं म्हणणं होतं घरच्या लक्ष्मीने गजरा लावला पाहिजे म्हणून यावेळेला गजरे पण मागवले होते. आईंनाही लावला, मीही लावला. घरातली बाकीची ताट वगैरे केला, पूजा तयार करून घेतला दिवा वगैरे आणि गाडीची पूजा करून घेत होती. तर कार आली इथे उभा राहा म्हटलं. रोनित गाडी वापरता इकडं आहे ना. तो पण साईडमध्ये येऊन जाईल. मोठ्या गाडीची पूजा करून झाली होती आणि आता इथं ॲक्टिवाची पण पूजा करून घेतली होती आणि दोघांना हार पण घातला आणि त्यानंतर ना तुळशीची पण पूजा करायची होती. तर आम्ही जी पूजा असते ना ती केंद्राप्रमाणे करतो. केंद्र म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिरात जशी पूजा सांगितली जाते ना त्या पद्धतीने आम्ही दरवर्षी तशी पूजा करत असतो. तर ती पूजा करायची होती आणि त्याला जरा बऱ्यापैकी वेळ जो आहे तो लागतो. तर इथं ना तुळशीची पूजा करून घेत होती. इथं तुळशीजवळ ना बाहेर केरसुणी जी आहे ती ठेवलेली असते आणि तिला घरात न्यायची असते पूजा करून. आणि त्याआधी तुळशीची पूजा करून घ्यायची असते. तर इथं तुळशीची पूजा करून घेत होती. त्यानंतर केरसुणीची पूजा करून तिला दाराची पूजा करून मग घरात न्यायचं असतं आणि त्याआधी ना घरातनं तुळशीपासून घरापर्यंत म्हणजे देवघरापर्यंत पावलं काढायची असतात. तर मी आधी ना रांगोळीचे पावलं काढायची. पण रांगोळीचे पावलं काय व्हायची पुसली जायची कारण आपण इकडनं-तिकडं जायचो किंवा असं ड्रेस म्हणा, साडी म्हणा, धक्का लागले ते पुसले जायचं आणि ते पाय पडायचा त्यावर म्हणून मी आता कुंकवाचे पावलं मी नेहमी काढते. मागच्या वर्षी पिहू होती म्हणजे माझी पुतणी, तर लक्ष्मीच असते आपल्या घरची छोटी मुलगी, तर तिचे पावलं काढले होते. पण यावेळेला ती नव्हती आलेली दिवाळीला. तर मग मी हातानेच लक्ष्मीचे पावलं जे आहे ते काढून घेत होती. तर तुळशीपासून देवघरापर्यंत लक्ष्मीचे पावलं जे आहेत ते काढून घेईल.
तुळशीची पूजा करून झाली होती, सगळे पावलं पण काढून झाले होते आणि त्यानंतर आता खिरसुणीची पूजा करून आता घरात नेत होती. आणि आई ज्या आहेत त्या सगळ्या इथं दिव्यांचा ताट करूनच ठेवला होता, तर आई दिवे लावून देत होत्या आणि आबा पण मदत करत होते, कारण मी बाकीची पूजा करत होती म्हणून आबा हेल्प करत होते आईला दिवे वगैरे लावण्यासाठी. आणि मी दाराची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग ती जी केरसुणी आहे ती देवाजवळ ठेवेल आता. पाय सांभाळून गॉगल ठेवतो. ढोल ठेवून दे. या. तिकडे दाखव डायरेक्ट असं. तुम्ही पटकन इकडे. अगं मी तिकडे बसेल ना. हो ना. पूजा ही नेहमी स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जशी सांगितली जाते ना, त्या पद्धतीने आम्ही पूजा करत असतो. तर यावर्षी जरा थोडी वेगळी आहे, कारण दरवेळेस काय व्हायचं, पूजेमध्ये ना श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त जे आहे ना ते 16 वेळा असायचं वाचायला. पण यावेळेला असं नव्हतं. यावेळेला जेव्हा कुबेरची पूजा केली पूजा म्हणजे कुबेर यंत्राची पूजा जेव्हा केली, तेव्हा श्रीसूक्त पुरुषसूक्त असं म्हणायचं असतं, श्रीयंत्र आणि कुबेर यंत्राचं. आणि अभिषेक करताना त्याची पूजा ते जी आहे म्हणून घ्यायचं. तर त्याच पद्धतीने पूजा करून घेतली. सुरुवातीला स्वामी समर्थांच्या जपापासूनच सुरुवात झाली होती आणि त्यानंतर मग बाकीची जी पूजा आहे ती संपूर्ण पूजा करून घेतली, जशी स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये सांगितली होती सेम तशीच पूजा इथं करून घेतली होती. आणि त्यानंतर संपूर्ण पूजा झाल्यानंतर ना आरती करण्याआधी नैवेद्य द्यायचा असतो. तर इथं फराळाचं पण ठेवलं होतं. जो फराळ आम्ही केला होता, आम्ही फार जास्त काही केलेलं नव्हतं. साधी शेव म्हणजे फिक्की शेव, तिखट शेव, चकली बाहेरनं आणली होती विकत, आम्ही घरी बनवली नव्हती, कारण फार जास्त कोणी खात नाही, त्यामुळे बाहेरनंच थोडीशी आणली होती. शंकरपाळे बनवले होते, बेसनाचे लाडू होते, पिठीचे लाडू होते, चिवडा होता, पोह्यांचा चिवडा होता, साधा मुरमुऱ्यांचा चिवडा होता. तर एवढं आम्ही बनवलेलं होतं. तर त्याचा पण फराळ ठेवला होता देवाला नैवेद्य म्हणून. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता, जो खिरीचं जास्त महत्त्व आहे असं म्हणतात, म्हणून मग खीर बनवली होती. तर खीर, पुरणपोळी, आमटी, भात, भजी असं सगळा मेनू आजचा होता आणि देवाला नैवेद्य वगैरे दिला. आणि त्यानंतर आरती करून घेतली. सगळ्यांनी मिळून आम्ही आरती करून घेतली होती. तर नैवेद्य दिलं होतं आणि आरती करण्याआधी ना इथे गीतेचा 15वा अध्याय वाचायचा असतो. तर गीतेचा 15वा अध्याय वाचला होता आणि त्यानंतर गीतेचे 18 नावं जी आहेत ती वाचली होती. 18 नावं वाचायची होती. त्यानंतर विष्णू सहस्रनाम वाचायचं असतं, तर ते पण वाचलं होतं. आणि रामरक्षा म्हणायची असते. तर हे सगळं ना त्यामध्ये दिलंय. त्या पद्धतीनेच आम्ही सगळं जे आहे ते वाचन करून घेतलं होतं. नित्यसेवेचं महाराजांचं पुस्तक असतं, तर त्यामध्ये सगळं दिलेलं असतं, मंत्र वगैरे सगळे दिलेले असतात. तर त्यातनंच आम्ही सगळं जे होतं ते वाचन करून घेतलं आणि त्यानुसार पूजा पण करून घेतली. पाणी पिऊन घेतो. असं हातामध्ये
अर्जुन अर्जुन काय अर्जुन तू आता लगेच मामा सुलभ तिने आम्ही इकडे अरे आम्हाला ते बसू देते अजून तिचे बसायचं का हा मग नातू किती काय झाली माझी पाया पडायची आयुष्यमान भव सुखी भव आजीचा मोठा हो रे बाबा लवकर आणि सुखी राहा रे बाबा जीवनामध्ये आयुष्यमान भव त्याला आयुष्यमान आणि हुशार हो आणि शांत भेटायला बर पहिला नंबर आहे बाबा आयुष्यमान भव सुखी राहा आनंदी राहा आनंदी जीवन जगा आनंदी जीवन जगा बस आधी आधी पाया पडून घेते मग तुमचं आयुष्य सुखाचं समाधानाचं जाऊ नका मग फ्लॅश ऑन करू नका तिकडं कुठं चालले दादा थांब 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 इकडे 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 ते फटाके तिथे तिकडे ठेवतो तर आता आम्ही इथे फटाके जे आहेत ते फोडून घेते आणि आजचा व्हिडिओचा जो एंड आहे तो इथेच करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. बाय आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. बाय.